हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इडली सांबार बनवणार आहे। थंडीच्या दिवसात खूप वेळा इडल्या फुलत नाहीत, तर त्या कशा प्रकारे छान प्रकारे सॉफ्ट इडल्या बनवायच्या आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहे आणि त्याच्यासोबत सांबारही बनवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। थंडीच्या दिवसात ही एकदम सॉफ्ट प्रकारे ह्या पद्धतीने इडली बनते। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे, जे आपण मोठे तांदूळ घेते इडलीसाठी ते घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। स्वच्छ पाण्याने 2 वेळा तांदूळ धुवून घ्यायचे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ पण आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मेथीचे दाणे घालणार आहे। मेथीचे दाणे घातल्यामुळे इडलीला छान टेस्ट येते। अशा प्रकारे हे आपण 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। 7 ते 8 तासानंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं। तांदूळ आणि डाळ छान भिजली जाते। थंडीच्या दिवसात खूप वेळा असं होतं की इडली सॉफ्ट नाही होत, पण अशा प्रकारे तुम्ही ही इडली बनवा। आता आपण हे सर्व तांदूळ मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं। पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व तांदूळ थोडे थोडे करत वाटून घेणार आहे। सर्व तांदूळ आता आपले वाटून झाल्यानंतर आपण डाळ भिजवलेली आहे त्यातलंही पाणी काढून डाळ ही छान वाटून घ्यायची। मेथीचे दाणे पण छान फुलले जातात, अगदी बारीक छान वाटली जाते। डाळ आणि तांदूळ आपण सर्व दोन्ही वाटून घेणार आहे आणि एकत्रच काढायचं। एकाच भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ सर्व काढलेली आहे। पाहू शकताय त्या तांदळाच्या मिश्रणमध्ये मी बारीक वाटलेली डाळ ही घातलेली आहे। अशा प्रकारे छान आता आपण हे सर्व वाटल्यानंतर छान पळीच्या सहाय्याने पीठ छान मिक्स करून घ्यायचं। छान प्रकारे हलवून घ्या, म्हणजे सर्व डाळ आणि तांदूळ एकत्र मिक्स झालं पाहिजे आणि जितकं छान तुम्ही मिक्स कराल तितकं हे मिश्रण छान फ्लफी होतं। पाहू शकताय अशा प्रकारे छान मिश्रण मी 5 मिनिटं हाताने फेटून घेतलेलं आहे आणि हे आपण ओव्हनमध्ये ठेवायचं। थंडीच्या दिवसात आपलं मिश्रण हे ओव्हनमध्ये राहिल्यामुळे तिथं गरमी मिळते आणि छान मिश्रण फुललं जातं। तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गरम ठिकाणी असं हे मिश्रण पॅक करून झाकून ठेवा, म्हणजे हे मिश्रण छान फुललं जातं आणि इडली छान फ्लफी होते। पाहू शकते दुसऱ्या दिवशी हे आपलं मिश्रण छान फुललेलं आहे। 8 ते 10 तास मी ओव्हनमध्ये ठेवल्यामुळे एकदम छान प्रकारे असे हे मिश्रण रेडी झालेलं आहे। त्यातलं आता मी थोडं मिश्रणाचे डोसे बनवणार आहे आणि काही मिश्रणाचे आपण इडली बनवणार आहे। तुम्ही या मिश्रणाचे डोसे, इडली, उत्तप्पा आणि अप्पे काही बनवू शकताय। आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्यातलं थोडं मिश्रण एका भांड्यात साईडला काढणार आहे आणि आपल्याला जेवढं भांड्यामध्ये इडली बसेल तेवढंच मिश्रण आपण एका भांड्यामध्ये घेणार आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला 16 एक इडली तयार होतात किंवा काही भांडे छोटे असेल तर त्याच्यामध्ये 12 होतात। त्यामुळे जेवढं मिश्रण लागणार तेवढंच मिश्रण मी इथं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक इनोचं पॅक घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी आपण इथं छान इडली बनवण्यासाठी इडली पात्र गरम करून घेतलेलं आहे। त्यातलं पाणी गरम करून घ्यायचं आणि मग आपण यातला इनो थोडासा मिश्रणमध्ये टाकणार आहे। हे सर्व करायच्या आधी पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आणि इनो टाकल्यानंतर ही प्रोसेस पटकन करायची। अगदी छान पटकन हलवून घ्यायचं। 1 मिनिटाच्या आत छान हे मिश्रण फ्लफी होतं आणि एकदम सॉफ्ट होते आणि एकदम इडली मऊसूत असे होते। पाहू शकता हे मिश्रण छान मी हलवलेलं आहे। ही प्रोसेस पटकन करायची, कारण आपलं जोपर्यंत इनोचं मिश्रण टाकलं त्याच्यानंतर हे सर्व आपण इडली पात्रामध्ये भरायचं आणि पटकन हे आपण इडल्या वाफायला ठेवायचं आहे। ही प्रोसेस लगेच करायची, म्हणजे इडल्या आपल्या सॉफ्ट होतात आणि जेवढं मिश्रण आपण इडली पात्रामध्ये घालणार आहे तेवढंच आपण ते इनोचं मिश्रण घातलेलं आहे। बाकीच्या सर्व मिश्रणमध्ये आपण ते एकत्र करून नाही ठेवायचं, नाहीतर मग ते इडली सॉफ्ट नाही होत। पाहू शकताय आता हे सर्व मी इडली पात्रामध्ये अशा प्रकारे इडली स्टीम द्यायला ठेवणार आहे।
अशा प्रकारे छान इडली आता आपण 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायची। 10 मिनिटानंतर इडल्या काढल्यानंतर दुसऱ्या मिश्रणमध्ये सेम आपण अशाच प्रकारे इनोचं उरलेलं मिश्रण टाकायचं आणि प्रत्येक वेळी लगेच मिक्स करून इडल्या उकडून घ्यायच्या, म्हणजे छान प्रकारे आपल्या सर्व इडल्या सॉफ्ट होतात। पाहू शकता किती सुंदर अशा फुललेल्या आहेत आणि एकदम सॉफ्टही होतात। 10 ते 15 मिनिटानंतर हे सर्व आपण इडल्या काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी इडली पात्रामधनं सर्व इडली काढलेली आहे। एकदम अशा ह्या इडल्या सॉफ्ट होतात आणि पटकन निघतात। पाहू शकताय अशा प्रकारे मी सर्व इडल्या काढून घेणार आहे। एकदम सॉफ्ट एकदम स्पॉन्जी अशा ह्या इडल्या होतात। थंडीच्या दिवसातही अशा प्रकारे इडल्या बनवल्या तर एकदम सॉफ्ट बनतात। इनोमुळे एकदम सुंदर अशा इडल्या बनतात। रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।